अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील गुढीपाडव्याचा पारंपरिक यात्रोत्सव उत्साहात पार पडला। यात्रेत लेझिम पथकाचे डाव तसेच संगीत आखाडी पाहण्यासाठी राज्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती। अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे गुढीपाडव्याची पारंपरिक यात्रा उत्साहात पार पडली। यात्रेत आदिवासी नृत्य, अश्वनृत्य, लेझिम पथक तसेच विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले। यात्रेचं मुख्य आकर्षण असलेली संगीत आखाडी पाहण्यासाठी राज्यभरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती। सुमारे 4 ते 5 लाख भाविकांनी लिंगेश्वराचं दर्शन घेतलं। छत्रपती युवा प्रतिष्ठान आणि लिंगेश्वर प्रतिष्ठानच्या युवकांनी लेक वाचवा, पाणी वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा, प्राणीमात्रांवर दया करा असे सामाजिक संदेश देऊन समाज प्रबोधन केलं। सालाबादप्रमाणे ह्या वर्षी गुढीपाडव्याची यात्रा अतिशय दिमाखात साजरी होत आहे। ह्या यात्रेसाठी लिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट, त्यानंतर छत्रपती युवा प्रतिष्ठान व लिंगेश्वर युवा प्रतिष्ठान हे सर्व प्रतिष्ठान पणाला लावून अगदी जोमात काम करत आहे। सर्वांना ह्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर अकोले तालुक्यातील या लिंगदेव गावी सालाबादप्रमाणे याही वर्षी लिंगेश्वर महादेवाची यात्रा संपन्न होत आहे। या यात्रेमध्ये भव्य अश्वनृत्य स्पर्धा, आदिवासी कांबड नृत्य स्पर्धा, लेझिम स्पर्धा या स्पर्धांबरोबरच जंगी हंगामाचं आयोजन केलेलं आहे। या सर्व होत असताना, हे धार्मिक कार्यक्रम होत असतानाच एक समाजाप्रती काहीतरी बांधिलकी पाहिजे म्हणून छत्रपती युवा प्रतिष्ठान लिंगदेव, लिंगेश्वर युवा प्रतिष्ठान लिंगदेव आणि गावातील सर्व नवयुवक एकत्र येऊन येणाऱ्या सर्व भाविकांसाठी आणि पाहुण्यांसाठी मोफत शुद्ध पाण्याचा पुरवठा, तसेच लेक वाचवा, स्त्री भ्रूण हत्या, पाणी वाचवा, पशुपक्षी वाचवा आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास यावर सामाजिक प्रबोधन या यात्रेमध्ये केलं जात आहे। प्रतिष्ठानमार्फत यात्रेकरूंना थंड आणि शुद्ध पाण्याचं वाटप करण्यात आलं। यात्रा संपन्न झाल्यानंतर संपूर्ण परिसराची साफसफाई देखील छत्रपती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते करीत असतात। प्रतिनिधी सचिन खरात, महानगर न्यूज ब्युरो, अकोले।